माझ्या आयुष्यात पोलीस होणं म्हणजे खूप महत्वाचं होतं. लहानपणापासून स्वप्न तर होतंच, पण परिस्थितीने एवढं हिणवलं होतं आणि आजूबाजूचे काही लोक मला त्यांना सिद्ध करायचं होतं की मी एक माझ्या बापाची मुलगी नाही, माझ्या बापाची मी शेरणी आहे. मला पोलीस यासाठी व्हायचं होतं की परिस्थिती खूप हालाकीची. कधी कधी माझं 18 वर्ष वय असताना मी इथं लॅबला सुद्धा काम केलं. जवळजवळ 2-2.5 महिने मी इथं काम केलं. पण आई वडिलांचं एक स्वप्न होतं. माझे आई वडील म्हणजे वडील माझे मेंढ्या वळतात. आई माझी रोज दुसऱ्याच्या शेतावर, दुसऱ्याच्या बांधावर कामाला असते. आपण जर इतकी मेहनत करतोय, 1-2 मार्काने जर राहत असेल ना, तर मग आपण का चुकतो, कुठं चुकतो, कसं चुकतो हे बघा. माझं संपूर्ण नाव प्राची भाऊसाहेब आचर. मी खांबे येथील रहिवाशी आहे. आज पिंपरी चिंचवड येथे 132 टोटल करून माझं सिलेक्शन झालंय. तर सिलेक्शन मी आज 19 वर्षाची असताना ओपन NTC कास्ट आहे माझी, ओपन मधून सिलेक्शन झाले. तर अभ्यास मी संगमनेर येथे सरस्वती अभ्यासिकेच्या ब्रांच 2 ला अभ्यास करत होते. तिथे जवळजवळ मी 1.5 वर्ष अभ्यास केला. अभ्यासिका एकदम व्यवस्थित, अभ्यासाला कुणाचा त्रास नाही झाला, काही नाही. एसी वगैरेची उपलब्धता आहे, पाणी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. मी पोलीस भरतीला सुरुवात 2023 पासून केली. तर ही माझी पहिलीच भरती. मी पहिल्यांदा माझं वय नव्हतं बसत पहिल्या भरतीला. मी 10वीच्या बेसवर बँड्समनचं हे दिलं होतं, पण तिथं मला अपयश आलं. ग्राउंड पडलं होतं व्यवस्थित, पण मग ते वाजवण्याची जी ही असते, क्लारनेट वाजवत होते मी, त्याच्यात मला अपयश आलं. नंतर 12वी पण चालू होती. 12वीची एक्झाम वगैरे झाली आणि ही पहिलीच भरती. मी पहिल्याच ह्याच्यात पिंपरी चिंचवडला तिथं उतरले. ग्राउंड 47चं पडलं आणि पेपर 85 अशी हे करून 132 टोटल झाली. मला पोलीस यासाठी व्हायचं होतं की परिस्थिती खूप हालाकीची. कधी कधी माझं 18 वर्ष वय असताना मी इथं लॅबला सुद्धा काम केलं. जवळजवळ 2-2.5 महिने मी इथं काम केलं. पैसा म्हणजे कधी 100 रुपये जरी खर्चायचे असेल ना, तरी 1000 वेळा विचार करावा लागायचा की मी आज हे 100 रुपये जर खर्चले तर मला उद्या काही घ्यायचं असेल तर मी काय करू. तर त्यासाठी मला आणि आई वडिलांचं एक स्वप्न होतं. माझे आई वडील म्हणजे वडील माझे मेंढ्या वळतात. आई माझी रोज दुसऱ्याच्या शेतावर, दुसऱ्याच्या बांधावर कामाला असते. तर मला आईमुळं आणि माझ्या बापामुळं मला आज हे सिलेक्शन करणं खूप महत्वाचं होतं. मी खूप कमी वयात म्हणजे खूप कमी कालावधीत सुद्धा खूप स्ट्रगल केलं. मला ग्राउंडला सुद्धा कधी कधी कोणी जोडीदार नसेल, मी म्हणत नव्हते कधी की मला आज ही जोडीदार नाहीये तर मग मी जात नाही, हे नाही ते नाही. मी कधी कारण नाही शोधले. कारण का शोधायचे? आपण ज्याच्यासाठी आलोय कोणी जोडीदार असले म्हणजेच नाही जायचं असं नाही. मी जवळजवळ 2.5-3 महिने सेल्फ ग्राउंड केले. एक मुलगी असून सुद्धा मी कोणाला घाबरले नाही की कोणाचा सपोर्ट कधी घेतला नाही. मी पहाटे 4 वाजता उठायची, कंटिन्युटी माझी होती ती. पहाटे 4 वाजता उठणं, ग्राउंड वगैरे 4:30ला मी कधी कधी ग्राउंड वरती असायचे. 5:30 नंतर ग्राउंड करून येऊन तिथून पुढे अभ्यासाचं शेड्यूल असायचं. शेड्यूल सुद्धा एवढं भारी होतं आणि प्रत्येकाला सांगणं आहे की नाही की अभ्यासाचं शेड्यूल बनवा, अभ्यासाला एक स्पेसिफिक टाइम द्या. असं म्हणत नाही मी की 8, 10, 15, 20 तास तुम्ही अभ्यास करा. अभ्यास फक्त दिवसातले 4 तास जरी केला ना तरी पण एकदम व्यवस्थित अभ्यास होतो. पण तो अभ्यास करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी करा. आज काही नवीन मुले, मी 2-3 बातम्या ऐकल्या अशा की एक मुलगी राहिली 2 मार्कावरून, आता नाशिकची, तिने आत्महत्या केली. असं का करायचं? आपण जर इतकी मेहनत करतोय, 1-2 मार्काने जर राहत असेल ना, तर मग आपण का चुकतो, कुठं चुकतो, कसं चुकतो हे बघा. मग नंतर तुम्ही अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा, पुन्हा ग्राउंड करा, पुन्हा अभ्यास करा, लेक्चर करा. सगळ्यांना एक सांगणे, कंटिन्युटी, एक अभ्यासात कंटिन्युटी ठेवा. एक रोज लेक्चर करत जा, ग्राउंड करत जा, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्यांना यश भेटतं असं काही नाही. कोणाकोणाला 1-1.5 वर्षात भेटतं, कोणाकोणाला 2 वर्षात भेटतं, कोणी 4-5 वर्ष सुद्धा घासतं पण भेटत नाही. मग आपलं काय चुकतं ते बघा. माझ्या आयुष्यात पोलीस होणं म्हणजे खूप महत्वाचं होतं. लहानपणापासून स्वप्न तर होतंच, पण परिस्थितीने एवढं हिणवलं होतं आणि आजूबाजूचे काही लोक मला त्यांना सिद्ध करायचं होतं की मी एक माझ्या बापाची मुलगी नाही, माझ्या बापाची मी शेरणी आहे. आणि एक मुलगा म्हणूनच आज मी सिलेक्शन झाले. मुलांचं जे रँक असते त्या रँकमध्ये माझं सिलेक्शन झालं. मला फक्त त्या लोकांना एक दाखवून द्यायचं होतं की तुम्ही जे बोलता ना तू करू शकत नाही, मी ते करू शकते. आणि फायनलला मी सगळ्यांना एक सांगणे की फायनलच्या पेपरला किंवा ग्राउंडला तुम्ही घाबरत नका जाऊ. आपण का घाबरायचं? इतकी मेहनत केलेली आपण ते घाबरण्यासाठी नाही केलेली. माझं एक वाक्य होतं, म्हणजे मी फायनलचा पेपर हातात येईपर्यंत ते स्वतःला सांगत होते की प्राची, अख्खी दुनिया रडली ना तरी चालेल पण बाप नाही रडला पाहिजे. ते वाक्य मला स्वतःला ते वाक्य इतकं कॉन्फिडेंटली घेत होतं ना, खूप कॉन्फिडन्स यायचा मला त्या वाक्याने.
शेवटी मी पेपर वगैरे एकदम व्यवस्थित सोडवला. आणि पेपर सोडवण्याच्या सुद्धा काही स्टेज असतात. तर सगळ्यांना एक सांगणं की पेपर सोडवताना पहिले एका तासात पूर्ण 100 क्वेश्चन कव्हर झालेच पाहिजे. नंतर एका तासात तुमचे 100 क्वेश्चन कव्हर झाले की मग अर्धा तास उरतो. पहिल्यांदा जे तुम्ही सोडवले, जे कन्फ्युजचे क्वेश्चन आहे ते राहून देऊन जे तुम्ही सोडवले त्याचे गोळे रंगवून घेतले पाहिजे. नंतर मग राहता 15-20 क्वेश्चन तुमचे कन्फ्युजनचे राहून जातात. ते माझे पण झाले होते. माझे तब्बल 21 क्वेश्चन कन्फ्युजनचे राहिले होते. नंतर गोळे रंगवले. माझ्या हातात 25 मिनिटं राहिले होते. तर त्या 25 मिनिटात 10 एक क्वेश्चन मी सोडवले. आणि शेवटचं लास्ट ऑप्शन म्हणतात ना की तुक्के, तर त्या तुक्क्यावरती मी मग बाकीचा पेपर कव्हर केला. असं करून सगळ्यांनी पण एक मॅनेजमेंट बनवा आणि व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्यांनी येणारे काही पेपर बाकी आपले सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा.